हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. खूप दिवसानंतर वेलकम होतं आहे आपल्या चॅनलवरती. तर त्याबद्दल सॉरी. कारण माझा मूड बिलकुल नव्हता व्लॉग करण्याचा किंवा काहीही शूट करण्याचा. कारण दोन्ही मुलं गावाला राहिली होती दिवाळीला गेल्यानंतर. आणि घरात अक्षरशः असं उभं वारं सुटल्यासारखं झालेलं की काहीच सुचत नव्हतं. एकतर मी दिवसभर एकटीच आणि मी करून करून करणार काय असं मला झालेलं. अक्षरशः मी 8 दिवसात आज मी व्यवस्थित पूर्ण स्वयंपाक केला असेल. कारण आता लाईफ असं झालं की जे काही करायचं ते मुलांसाठी. का आम्ही म्हणजे आता पहिलं तर काही दोघांसाठी काही बनवत नव्हतो का खात नव्हतो का, पण आता ना घरात अशी इच्छाच राहिली नव्हती. आणि फर्स्ट टाईम मी मुलं गावाला ठेवलेली दोन्ही पण. तक्ष उन्हाळ्यात 2 ते 3 दिवस राहिला होता, पण आत्ता तर दोघं राहिलेले. त्याच्यामुळे आम्हाला ना अक्षरशः घरात असं काहीच असं हे वाटत नव्हतं. तर आज मुलं येणार आहेत त्याच्यामुळं खूप खुश होते मी पण. आणि हे पण हे कामावरती गेलेले आणि मग मस्त मटण वगैरे घेऊन आले. आणि मी अंशुलला विचारलं होतं मी फोनवरती, म्हणजे दोघांना विचारलेलं की काय बनवू जेवायला. तर तक्ष म्हणला पनीर बनव आणि अंशुलचं होतं की हे खायचं, मटण खायचं आहे. आणि मग जरा तो किरकिर आहे. म्हटलं आता पनीर बनवलं तर परत चिडचिड करणार आल्या आल्याच. एक तर त्याला कधी भेटेल असं झालेलं मला. खूप म्हणजे आज एक्सायटेड होता तो की जायचंच आहे आज मम्माकडं बाबाकडं. आणि तिथं पण राहत नव्हता. आता त्याला मी सांगून आलेली, म्हटलं राहतोय नाही राहतोय फर्स्ट टाईम ठेवते की मोबाईलवरती तुला ही डेट दिसली की त्या दिवशी यायचं आहे. तोपर्यंत तो राहिला. पण जेव्हा त्याला मी सांगितलेली डेट दिसली त्याच्यानंतर तो तिकडे दमच काढेना की कधी सोडताय आता, आजची डेट झाली आहे आणि मला आज जायचं आहे असं त्याचं झालेलं. आणि मग म्हटलं आता एवढं विचारलं, एवढा एक्सायटेड आहे आणि आल्यावरती जर त्याचा मूड झाला, जेवायला नसेल आवडीचं तर मग अजून चिडचिड करेल, जरा किरकिर आहे तो. मग म्हटलं बनवते. कारण आणि पनीर मम्मी अण्णा वगैरे पण खात नाही दोघं पण. म्हटलं बनवूया मस्त मटणचा बेत करूया, जे खात आहेत तेच बनवूया. मग त्याला तक्षला सांगितलं होतं तुला टिफिनसाठी मी मंडेला वगैरे बनवून देईल पनीरची भाजी. तर तो ॲग्री झाला. त्याला मटण एवढं आवडत नाही पण खातो, रशी वगैरे आवडते. तर मग मस्त मटणचाच बेत ठरवलेला आज. आणि मस्त मटण वगैरे घेऊन आले, भांडे घासून गेलेले. मग बाकीची कामं पण आवरून घ्यायची होती. तर मटणची भाजी आता हे शिजतंय वगैरे तोपर्यंत मी सगळं घर छान क्लीन करून ठेवलं, आवरून ठेवलेलं सगळं. मटणची भाजी पण बनवून झालेली माझी, ती पण मी दाखवते तुम्हाला नंतर. पहिले तर म्हटलं घर तुमच्याशी दाखवते तुम्हाला. आणि मस्त बाहेरची लाईटिंग वगैरे लावून ठेवलेली. खूपच खुश होते मी आज. मी एवढं घर 8 दिवसानंतर आवरले. कारण मला सुचतच नव्हतं मी घरात करू काय एकटी, असं झालेलं माझं. मी एक ब्लाऊज पण विणला, तो माझा राहिलेला आरीवर्कचा, ते पण माझं कंप्लीट झालं. आणि मस्त असं सगळं आवरून झाल्यानंतर ही मी मटणची भाजी मस्त बनवून ठेवली होती. म्हणजे मटण कढवून वगैरे सगळं ठेवलेलं. आता फक्त चपाती भाकरी भात वगैरे ते राहिलेलं. तर हे सगळं भाज्या वगैरे रेडी झालेल्या बाकीच्या आवरून घेतल्यानंतर आता मग यायचा टाईम झाल्यावर म्हटलं गरम गरम भात लावते आता आणि पीठ मळायला घेते. आणि अंशुलला जेव्हा मी विचारलं होतं की काय खाणार, तर मला त्यांनी सांगितलेलं की मटण मटण खाणार आहे, त्याच्यासोबत भात पाहिजे, भाकरी पाहिजे, चपाती पाहिजे. ठीक आहे बनवते, सगळंच बनवते. म्हणून पहिले तर आता चपातीचं पीठ मळून घेणार. आणि चपात्या वगैरे बनवून झाल्या की मग काय भाकरी टाकायची मम्मीसाठी आणि माझ्यासाठी. बाकी सगळेजण चपाती खातील, आवडते सगळ्यांना मटणसोबत चपाती. आणि हे पीठ मी न चाळता घेते, कारण मी पहिलंच हे चाळून ठेवले. मला गावाला जायचं होतं. मी एकदा तुमच्याशी शेअर केलेलं की मला गावाला वगैरे जायचं असेल आणि डबे जेव्हा आपण 4-5 दिवस बंद ठेवतो तेव्हा त्याच्यात ते आपण चाळण जे असतं त्याला ते जाळी लागते आणि पटकन पीठ खराब होतं. त्यामुळं मग दिवाळीला जायचं होतं तर मी ते सगळं पीठ चाळून ठेवलेलं आहे. चाळून पीठ ठेवलं की त्याला जाळी लागत नाही, म्हणून मग मी तसं चाळून ठेवते जर मला कुठे जायचं असेल. रोजच्या रोज डब्याची उघडझाप चालू असेल तर मग गरज नाही आहे चाळायची, पण असेल वेळ तर चाळून ठेवू शकता. ते सोपं पण जातं पटकन पीठ वगैरे मळताना आणि रोजच्या रोज धूळ होत नाही घरात. हे एक आहेच त्याचा फायदा. तर मस्त छान अशा चपात्या वगैरे बनवून घेत होते. आणि डोक्यात माझ्या हेच चाललेलं त्या करण अर्जुनमधल्या पिक्चरच्या डायलॉगसारखं की आएंगे मेरे करण अर्जुन आएंगे. कारण मी खूप एक्सायटेड होते. मुलं घरून निघत होती तोपर्यंत आमचा 7-8 वेळा फोन झालेला सकाळपासून. कधी निघणार आहे, किती वाजता निघणार आहे. खूपच मला आतुरता होती त्यांना भेटायची.
मस्त चपात्या पण करून झाल्या त्यांची वाट बघत बघत. नंतर भाकरी बनवून घेतल्या आणि भाकरी वगैरे बनवून घेतल्यानंतर मग किचन वगैरे आवरून घ्यायचं होतं. आणि माझं असं झालेलं आता हा राहिलेला राडा राहिला तरी चालेल, आता पटकन पोरं यायला पाहिजे घरी. तर बघत होते वाट मी आणि मनात माझ्या तेवढंच होतं की कधी येतील पिल्लं घरी. असल्यावरती खूप राडा करतात, खूप गोंधळ असतो, खूप भांडणं असतात, पण घराला त्याच्याशिवाय शोभा नाही हे नक्कीच. आणि खरंच मी फील केलं हे 8 दिवसात पोरं घरात नसल्यावरती कसं वाटतंय. जे की सवय झाली आहे मला सगळ्या अशा वातावरणाची आणि त्यांना ना मीच हँडल करू शकते, बाकी सगळ्यांना कळलं आहे पोरं कशी येते. तर मला त्या गोंधळाची सवय झाली आता. मान्य मला संध्याकाळी तर माझं अक्षरशः डोकं उठतं ह्यांच्या गोंधळाने, असं दुखायला लागतं आणि असं ठेवून येतानाच वाटलं की निवांत राहते आता. मम्मीन ते पण म्हणायचे की राहा निवांत आता, काढ झोपा हे ते, पण नाही झालं माझ्याकडून. उलट ती घरी असल्यावर मला दुपारी थोडा वेळ झोप वगैरे येते आणि मी सांगते त्यांना पण झोपा झोपा करून झोपवते, मी झोपते. पण अक्षरशः 8 दिवसात मी दुपारी झोपलेच नाही आहे, माझी झोपच उडालेली. आणि सारखी खिडकीतून पण बघत होते येतोय का आवाज, आलेत का, दिसत आहेत का. तर छान अशा भाकरी वगैरे करून झाल्या, मस्त किचन क्लीन करून झालं. भाजी मी परत गरम करायला ठेवली कारण आता येणारच ते, म्हणजे टाईम झालाच होता त्यांचा. तर म्हटलं गरम करायला ठेवते. मम्मी अण्णाला रिटर्न निघायचं होतं परत पोरांना सोडलं की संध्याकाळी. सगळं काम झालेलं आहे आणि आता फक्त मुलांची वाट बघत बसली आहे. असं होतंय कधी येतील कधी येतील. फर्स्ट टाईम दोघं पण ठेवलेलं, त्यामुळे आम्ही पण खूप हे झालं. त्यांचे बाबा पण निघालेत कामावरून, येतीलच ते पण. खूप एक्सायटेड आहे भेटायला. कोण आलंय, कोण आलंय, कोण. ठेवून द्या लगेच, म्हणजे अण्णांना त्यांना ठेवते तुमच्या. अय्यो आजी ती कुठे, ते बाबांच्या गोळ्या. अय्यो सेम सेम कपडे घालून करून बघा. कसला आवडून धरलं त्याने आल्या पाठ पडला, हलायला खूप बाहेर. मी बुक मारली. अय्यो नाही मारायचं असं. ते तुझे शूज चुरून देतो. तेवढं नाही खायचं, जेवण करायचं. मला नको वाटतं बाबू, जेवायचंय. कोणाला माझ्यासाठी दाखव. गोळी दिली खायला आल्या. आम्ही तुम्हाला सोडायला आलोय ना, बसा घरी खाली जाता. हाय का काय गेलं दिवस नाही काय आल्याला कावळ धरतोय मरणाचं, लय उशीर लाग. तेच म्हणलं आम्ही तुम्हाला सोडायला आलोय ना, सोडायला आलोय ना आम्ही तुम्हाला. त्यांना फक्त 29 ला इथे यायचं. काय चंदा चिटकायला आणलं हिथं आल्यावर ह्या हिथं म्हणलं आता चाललंय युटर्न मारून राशीनला. म्हणलं लई ट्रॅफिक आहे अण्णा, म्हणलं सकाळी उठले. खाली घेऊ दे, खाली घेऊ. मरणाचा वरडायला लागला. एवढे दिवस कुठं आता आजी आली आणि आम्ही आजी गाडीमध्ये सोडून गेलो. कुठं सोडून आला गाडीत आजीला? आजी आणि मी. मला मम्मी पाहिजे, मम्मी पाहिजे आता, मम्मी पाहिजे. एवढे दिवस नाही आठवण आली माझी. मला बाबांना फोन करायचा येत किती वेळ मम्मा करमलं तुला? आता नाही न्यायचं बाई त्याला.
त्याला त्रास देते. आम्हाला बी नाही लावायचं, आम्हालाच नाही करमलं आता. आम्ही बी नाही लावणार आता. थांब, इथं बस, इथं बस. माझं शर्ट आणि माझ्या पॅन्टला ये कुठे गेलं आणि माझी पॅन्ट आता ते तुझं कुठं आहे? त्याला कुठं आहे ती? सकाळ मला असंच करता ती. बाबा कधी आणि हे असं सगळं छान आमचं भेटून झाल्यानंतर मस्त ताट गेलं जेवायला अण्णांना ह्यांना वगैरे. मग नंतर आम्ही घेतलंच. तर छान असं मटणचा बेत होता. तर चपाती भाकरी कुणाला काय खायचं ते द्यायचं होतं, तर भाकरी खायची होती, भाकरी दिली. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आता मम्मीने ते निघणार होते. तर मग खाली गेलोत. पहिलं तर गाडीचं, त्यांना गाडी मी कशी चालवते ते बघायचं होतं. ते सगळं चालवून दाखवलं. मुलांना एक एक राऊंड आणला, ते आम्ही शूट केलं नाही मी. आणि नंतर मम्मी अण्णा निघाले गावी जायला. तर इकडं रडापडी चालू होती जरा, की पडला तो खाली खेळताना. आणि झालं असा झाला व्लॉग. तर मुलं होते आज, तर छान मजा आली. कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.